दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने साजरा व्हावा. सर्वांचा सण आनंदाने पार पडण्यासाठी रस्त्यावर कोणी दंगामस्ती करू नये. रस्त्यावर मद्यप्राशन करून वाहन चालवल्यामुळे गंभीर प्राणांतिक अपघात होऊ नये म्हणून चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने बंदोबस्ताची जय्यत तयारी करून जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी तसेच विविध हॉटेल, रिसॉर्ट, पर्यटन मनोरंजनाचे ठिकाणी आणि जाण्या येण्याचे रस्ते या ठिकाणी चोख बंदोबस्त पहाटेपर्यंत ठेवला होता आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा पहाटेपर्यंत जागृत करून फिरत होते. बंदोबस्तावरील पोलीस अंमलदारांना प्रोत्साहित करत होते, ज्यामुळे 31 डिसेंबर हा बंदोबस्त दिस्त व सजग होता. यासाठी चंद्रपूर पोलिसांनी मागील 3 दिवसापासून ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम हातात घेऊन परिणामकारक कारवाई केली असून या सगळ्याचा परिणाम म्हणून 31 डिसेंबरच्या रात्री एकही गंभीर अपघात न होता 31 डिसेंबर आनंदात व हर्षोल्लासाने साजरा होऊन नववर्षाचे स्वागत झाले. पोलीस अंमलदार ते पोलीस अधीक्षक हे सर्व जनतेच्या नववर्षाच्या आनंदात कुठला विरजन पडू नये याची जातीने खात्री करीत होते. पोलिसांच्या सजग उपस्थितीत 31 डिसेंबर अत्यंत खेडीमेडीने साजरा झाला. रस्त्यावर कुठेच दंगामस्ती नव्हती. त्याबद्दल नागरिकांनी पोलिसांच्या सूचनेचे पालन केल्यामुळे सर्व नागरिकांचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व समस्त चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी आभार मानले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी अतिशय शांतपणे आणि उत्साहाने नवीन वर्ष 2024चं स्वागत केलेलं आहे आणि आमच्या पोलीस टीमने अतिशय चोख बंदोबस्त ठेवला. त्याचप्रमाणे मद्यपी ड्रायव्हर्सवर म्हणजे मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली. काल जवळपास 195 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत आणि मागच्या 4 दिवसापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचा हा परिणाम होता की या कुठलाच दंगामस्ती नाही किंवा धांगडधिंगा नाही, परंतु उत्साह अतिशय चांगला होता आणि कुटुंबियांसोबत 31st सगळ्यांनी साजरा केला. अशा प्रतिक्रिया आम्हाला आल्या की आम्ही आमच्या कुटुंबियांसोबत गच्चीवर, घरावर किंवा एखाद्या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे आणि रस्त्यावरचा धांगडधिंगाला कुठेतरी आळा बसला गेला. ह्या पद्धतीच्या सामान्यांच्या प्रतिक्रिया आल्या, त्या ऐकून आम्हाला खूप समाधान वाटलं आणि कुठेच याचा परिणाम असा झाला की कालची जी 31st रात्र होती, जे आमचं ध्येय होतं की कोणालाही नुकसान पोहोचू नये, म्हणजे कोणाचीही जीवितहानी, प्राणहानी किंवा जखमी होऊ नये, ते उद्दिष्ट मागच्या वर्षीप्रमाणे साध्य करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आणि त्याचं श्रेय माझे सर्व अंमलदार यांना मी देतो, जे रस्त्यावर उभे होते. पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत देखील ते रस्त्यावर उभे होते आणि वाहतूक नियमन करत होते आणि या पद्धतीने आम्ही नवीन वर्षाचं स्वागत आनंदात करण्यात यशस्वी झालेलो आहोत. परत एकदा चंद्रपूर जिल्ह्याच्या नागरिकांना आणि आपणाला देखील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.